Hello students, today we are looking a next lesson from our subject EVS 1 of standard 5. That is, in the previous lesson we learn about water source, that is how water pollution takes place, then how to do the water management, आपण water management कशी करू शकतो, how to avoid the pollution कसं आपण रोखू शकतो, all these things we learn about a water. Now we are looking all other parts of the environment and us. Our new lesson is the environment and us. And the environment म्हणजे आपलं पर्यावरण आणि आपण. How this environment and human is related to each other and how the human is responsible or playing most important role in the environment, that we have to learn in this video. So, first concept given is deforestation. In this video, we are learning about a deforestation. This is the most important factor that affect the environment. Deforestation म्हणजे जंगलतोड जी होते, ह्या एन्व्हायरमेंट वरती ह्याचा कसा इफेक्ट होतोय आणि ही जंगलतोड होण्यामागची कारणे काय आहेत किंवा त्या जंगलतोडीमुळे एन्व्हायरमेंट कसं अफेक्ट होतोय, दॅट वी हॅव टू लर्न इन दिस व्हिडिओ. In the first part of this section, we learning about what are the different factors that affect the environment. आपण पहिल्या भागामध्ये थोड्या या लेसनच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की कोणते असे फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. फ्रॉम दॅट वी आर लर्निंग फर्स्ट डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. व्हाय इट इज हॅपन? लुक ॲट हियर, द रिझन इज गिवन हियर. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड नाऊ क्लोज टू 600 crore. And man is developing new technologies to meet the needs of all these people and is using up more and more land and water resources for this purpose. आता आपल्याला माहिती आहे आपली लोकसंख्या खूप वाढत चालली आहे. नियर अबाउट जगाची लोकसंख्या बघितली आपण, पूर्ण जगाची लोकसंख्या बघितली तर तीच नियर अबाउट 600 करोड, 600 करोड पेक्षा जास्त आपल्या जगाची लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या इज नियर अबाउट 1.5 करोडच्या आसपास आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावरती आपला देश आहे. सो नाउडेज पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग. लोकसंख्या वाढत चालली आहे, लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळे काय करतोय माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करतोय टू कम्प्लीट देअर नीड्स. आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करतोय तो आपल्या पूर्ण करण्यासाठी ह्या एन्व्हायरमेंट मधल्या विविध गोष्टींचा यूज करतोय. दे आर युझिंग मोर लँड. जास्त लोकसंख्या झाल्यामुळे राहण्यासाठी, घरे बांधण्यासाठी लँडचा यूज होतोय. त्यामुळे जास्त लोकसंख्या वाढल्यामुळे वॉटर रिसोर्स, वॉटरची गरज वाढली आहे. सो ऑल दीज नीड्स गेट इन्क्रीजेस. त्यांची डिमांड काय होत चालली आहे? वाढत चालली आहे. Open spaces are required on a very large scale for agriculture, housing, industry and for building roads and railways. Forests are cut down to make place for them. बघा, लोकांच्या गरजा वाढतायत, त्यामुळे गरजा वाढतायत, अन्न मिळण्यासाठी आपल्याला शेती करावी लागणार. त्यामुळे बराचसा भाग कशाखाली जातोय? लार्ज स्केल इज रिक्वायर्ड. ओपन स्पेस, आपल्याला मोकळी जागा पाहिजे खूप मोठ्या प्रमाणावर. कोणत्या गोष्टींसाठी? फॉर डुईंग ऍग्रिकल्चर, शेती करण्यासाठी, हाऊसिंग, घरे बांधण्यासाठी, इंडस्ट्रीज, कारखाने उभारण्यासाठी, फॉर बिल्डिंग रोड्स, रस्ते बांधण्यासाठी. आता आपण पण बघितलं असणार की आपल्या इकडे पण रस्त्याची कामं चालू आहे, त्यामुळे किती झाडांची तोड केली हा हायवे बनवण्यासाठी. सो ट्रॅव्हलिंगसाठी, रोड बनवण्यासाठी अँड मेक रेल्वे रूळ बनवण्यासाठी काय केले जातात? मोठमोठ्या प्रमाणावरती फॉरेस्ट, जंगल कट केले जातात आणि आपल्याला जी जागा हवी आहे ती जागा तयार केली जाते. त्यामुळे बघा, तुम्ही जेव्हा ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असता तेव्हा तुम्हाला दोन्ही आजूबाजूला काय दिसतात? मोठमोठी झाडे, थोडंसं जंगल दिसतं. म्हणजेच काय केलंय? रेल्वे रूळ बनवण्यासाठी जो मधला जंगलाचा भाग आहे तो काय केलाय? कट केलाय. सो marshy or low-lying areas are filled to reclaim the land. त्यामुळे काय केलं जातं? अशा वेगवेगळ्या ठिकाणची जंगलतोड करून तुम्हाला हवी असणारी जागा त्यांनी यूज केली जाते टू फॉर मेकिंग रोड, रेल्वे
बघा इथे आपण असंही बघतोय रेल्वे असताना आपल्याला आजूबाजूला खूप झाडी दिसते, म्हणजेच काय तिथलं जंगल कट केलंय आणि तिथून रेल्वे रूळ पास केलंय. सो द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग. आता बघूया आपण फॉरेस्ट कट कशासाठी करतायत किंवा कोणकोणत्या रिझनमुळे आपल्याला फॉरेस्ट कट करावे लागतात. दॅट वी आर लर्निंग इन दिस फर्स्ट पार्ट. नाउ वी आर लर्निंग हाऊ दिस फॉरेस्ट इज हेल्पफुल और मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर एन्व्हायरमेंट. आता ह्या फॉरेस्टची गरज काय किंवा ह्याचा इम्पॉर्टंट रोल काय तो बघू. द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटमध्ये आपण बरेचशा प्राण्यांना त्यांचं अन्न, निवारा ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. देअर आर मेनी टाइप्स ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट. बघा जंगलामध्ये विविध प्रकारचे प्लांट्स आपल्याला आढळून येतात. म्हणजे प्लांटसाठी लागणारं शेल्टर आपल्याला कुठे मिळतं किंवा प्लांट्स कुठे लिव्ह करतात, जास्त करून फॉरेस्टमध्ये. बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज. एनिमल्स लाईक द बियर, डिअर, मंकी, एलिफंट, टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट. बघा ह्या जंगलामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. व्हरायटीज ऑफ प्लांट्स आर देअर अँड ऑन दॅट ट्रीज डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स आर लिव्हिंग अँड मेकिंग देअर नेस्ट फॉर लिव्हिंग. आणि ह्या झाडांवरतीच काय करतात, बरेचसे पक्षी आपलं घरटं बनवत असतात. त्याच्यानंतर आपण ऐकले जंगलामध्ये बरेचसे प्राणी, सगळेच प्राणी असे बाहेर राहतात का, बघा जसं आपण गाय, मांजर, कुत्रा हे प्राणी आपल्या घराजवळ असतात, तसे सर्वच प्राणी घराजवळ असतात का, नाहीयेत. काय काय प्राणी जंगलात राहत असतात. उदाहरणार्थ वाघ, टायगर, लायन, एलिफंट, देन डिअर, हरिण. ऑल दीज एनिमल्स आर लिव्हिंग इन द फॉरेस्ट. दॅट इज दे फाइंड देअर शेल्टर इन फॉरेस्ट. त्यामुळे ह्या सगळ्यांनाच काय मिळतो, एक प्रकारचा, जसं आपण घरामध्ये राहतो तसेच त्यांचं घर म्हणजे कोण आहे, शेल्टर इज फॉरेस्ट. ह्या सगळ्या गोष्टींसाठी शेल्टर कोणते, बर्ड्स, अॅनिमल्स, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स, यांच्यासाठी ऍज अ शेल्टर कोण असतंय, फॉरेस्ट. ही जंगलच त्यांच्यासाठी एक प्रकारचं घर असतं. सो ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट. बघा हे सर्व लोक जंगलामध्ये का राहतात, कारण त्यांच्या सगळ्या गरजा जंगलामध्ये इझिली प्रोव्हाइड किंवा पूर्ण होतात. इफ फॉरेस्ट आर रिड्युस्ड, बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो डिप्लिटेड. बघा काय होईल, जरी आता फॉरेस्ट हळूहळू कट करत चाललेत, त्यामुळे काय होणार, प्लांट्सचा डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्समध्ये जी व्हरायटी आहे ते आपल्याला मिळणार का, नाही. देन अॅनिमल्समध्ये जी आपल्याला व्हरायटी आहे, बघा त्यामुळे आपण सध्या ऐकतो की हत्ती जंगलातून बाहेर येऊन नुकसान करतात शेतीचं, म्हणजेच काय त्यांची घरं नष्ट होत चालली आहेत, म्हणजे रिड्यूस होत आहेत, त्यांचं शेल्टर कट होत आहे. मग काय होत आहेत, ते मानव जिथे राहतोय, माणूस जिथे राहतो तिथे यायला सुरुवात केली. म्हणून वाघ, बिबटे, हत्ती यासारखे प्राणी जे जंगलात राहतात ते आता आपल्याला कुठे दिसायला लागलेत, आपल्या रोडवरती, माणूस जिथे राहतो तिथे. आणि हे कशामुळे होत आहे, हे जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये काय यायला लागलेत, बिकॉज ऑफ दिस फॉरेस्ट कटिंग, डिफॉरेस्टेशन. ही त्यांचं घर कट केल्यामुळे, फॉरेस्ट कट केल्यामुळे काय होतंय, ते आता आपल्या मानवी वस्तीमध्ये येत आहेत. आणि त्याच्यामुळेच हळूहळू जर हे फॉरेस्ट कमी झालं, रिड्यूस झालं, तर काय होणार आहे, इट ऑल्सो रिड्युसेस द बायोडायव्हर्सिटी. आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज अवेलेबल झाल्या आहेत अॅनिमल्स अँड प्लांट्समध्ये. दीज व्हरायटीज गेट रिड्यूस, गेट depleted. So all this thing is about deforestation, and this deforestation is nowadays mostly increasing because of the population. आणि हे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड सध्या वाढत चालली आहे, कशामुळे, बिकॉज ऑफ इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. अँड टू कम्प्लीट देअर नीड्स दिस डिफॉरेस्टेशन इज टेक प्लेस. काय होते, पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढते, आणि ही लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, फॉर डिफरंट काइंड्स ऑफ रिझन बिहाइंड दिस, टू कम्प्लीट देअर नीड्स, वेगवेगळ्या कारणांसाठी दिस डिफॉरेस्टेशन इज टेक्स प्लेस. अँड बिकॉज ऑफ दिस डिफॉरेस्टेशन बायोडायव्हर्सिटी गेट रिड्यूस. त्यामुळे काय होतंय, बायोडायव्हर्सिटी रिड्यूस. दिस इज द फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट अवर एन्व्हायरमेंट. मोस्टली दिस फॅक्टर इज अफेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट. थँक्यू.